कमळीला समजणार तिच्या वडिलांचं खरं सत्य। तर कमळी आणि गौरीला एकत्र पाहून मात्र राजन आणि अन्नपूर्णा आजींना बसणार सर्वात मोठा धक्का। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपल्या गौरीने म्हणजेच आपल्या सरोजने फायनली ठरवलेलं असतं की कमळीला आता तिच्या वडिलांचं सत्य सांगून टाकूया, कारण की कमळीची होणारी तळमळ पाहून मात्र आता आपल्या गौरीला वाईट वाटत असतं। त्याच्यामुळे ती आता कमळीला खरं सत्य सांगायचं ठरवते। तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच असतं की कमळीला अजून एक सत्य माहीत नसतं की तिच्या आईचं नाव खरं काय आहे, कारण की कमळीला माहीत असतं की तिच्या आईचं नाव सरोज आहे, कारण की गौरी खरं तर तिचं खरं नाव असतं। त्याच्यामुळे आपली गौरी म्हणते की आपल्या कमळीपासून अजून काय काय लपवायचं, त्याच्यामुळे तिला खरं सत्य सांगणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही पाहिलंच असेल की आत्तापर्यंत आपली गौरी तिचं नाव खोटं सरोज आपल्या कमळीला सांगत असते आणि सगळीकडे मात्र कमळीच्या दाखल्यावरती, कमळीच्या शाळेमध्ये आणि त्या गावातील सगळ्याच लोकांना माहीत असतं की हिचं नाव सरोज आहे म्हणून, पण तिचं खरं नाव तर गौरी असतं। आणि तुम्हाला माहितीच आहे की आता भूतकाळात घडलेल्या घटना ह्या सगळ्या आता कमळीला सांगायचं आता एकदाच आपली गौरी ठरवते, कारण तुम्हाला माहीतच असेल की ह्या कामिनीने आत्तापर्यंत आपल्या गौरीला एवढा त्रास दिलेला असतो की सांगायलाच नको, आणि हा सगळा भूतकाळ कमळीसमोर उघडकीस येणारा असतो। म्हणजेच ह्या कामिनीने आपल्या गौरीला कशा प्रकारे राजांच्या घरातून बाहेर हाकलून काढलेलं असतं। त्याच्यानंतर ती मुंबईकडून थेट गावाकडे पळून आलेली असते आणि गावाकडे मात्र ती ज्या घरात राहत असते ते घर देखील मात्र ह्या कामिनीने पेटवलेलं असतं। तिला एवढंच वाटत असतं की काही जरी झालं तरी मात्र ह्या कमळीला आणि सोबतच तिच्या आईला जाळून मारायचं, म्हणजेच त्यावेळेस मात्र हिने एवढा विचार केलेला असतो। आणि त्यानंतरही तुम्ही पाहिलंच असेल की गेले कित्येक वेळा मात्र ह्या कामिनीने आपल्या गौरीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो। आणि राजन आणि गौरी ह्या दोघांच्या चाललेल्या सुखाच्या संसारामध्ये सगळ्यात मोठा विठाचा खडा जर कोण असेल तर ही कामिनी होती। आणि तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल तर ती पण सांगतो, कारण की आपली गौरी पहिली राजन काकांच्या घरी सगळ्यात अगोदर स्टार्टिंगला धुनी भांड्याचं काम करत होती तिच्या आईसोबत, पण त्यावेळेस मात्र राजन आपल्या गौरीच्या प्रेमात पडलेला असतो। त्या दोघांनी लग्न पण केलेलं असतं आणि राजन त्यावेळेस मात्र उद्योगपती त्याचे वडील असतात। पण त्या क्षणाला मात्र कामिनीची मुलगी म्हणजेच तुम्हाला माहितीच असेल ही रागिनी, त्यावेळेस मात्र ती त्या ठिकाणी येते आणि तिला समजतं की राजनने अशा मोलकरणीसोबत लग्न केलंय आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा वैभवाची ती मालकीन होईल। त्याच्यामुळे ही कामिनी चक्क तिला संपवण्याचं काम करते आणि दुसरीकडे तिची मुलगी ती रागिनी राजनच्या गळ्यात आणून बांधते। म्हणजेच मित्रांनो, हा सगळा प्लॅनिंग ह्या कामिनीने केलेला असतो आणि त्या कामिनीला वाटत असतं की ते हे सगळं करून तिला खूप चांगलं यश भेटेल। पण मित्रांनो, त्या कामिनीने विसरलेले असते की तिचा पापाचा घडा आता भरलेला आहे, कारण की आपली गौरी कमळीला खरं सत्य सांगून टाकते। तर मित्रांनो, आता आपली गौरी ठरवते की कमळीला सगळं सत्य सांगूया। त्यासाठी कमळीला म्हणते की तुला प्रश्न पडलेलाच आहे ना की तुझं खरे बाबा कोण आहेत, तुझे वडील नेमके कोण आहेत। तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुला मी आज देते। आणि तुला असं वाटत असेल की तुझे वडील ह्या जगात नाही आहेत किंवा त्यांनी आपल्यासोबत धोका केला आणि ते आपल्याला सोडून निघून गेले, असं पण काही नाही आहे। तर तुला मी खरं सत्य सांगते। तर दुसरीकडे मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की या कामिनीने गुंड पाठवलेले असतात आणि त्याच्यानंतर मात्र ते गुंड सांगतात की कमळीची आई कमळीला खरं सत्य सांगायला गेली तिच्या वडिलांचं। त्याच्यानंतर कामिनी म्हणते की कमळीला सत्य कळायच्या अगोदर तिच्या आईचा खेळ खल्लास करून टाका। म्हणजेच मित्रांनो, कहाणीतील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर हाच असतो की आता कामिनी त्या गुंडांच्या मदतीने मात्र कमळीच्या आईला संपवणार असते। तर एकीकडे मात्र आपली सरोज सगळं काही कमळीला सत्य सांगत असते आणि म्हणते की तुझ्या कुटुंबामध्ये म्हणजेच आपल्या कुटुंबामध्ये खूप सारी लोक आहेत, आजी तर एवढ्या चांगल्या आहेत की काय सांगू तुला, तू कित्येक वेळा त्यांना भेटलेली पण आहे आणि तुझे बाबा त्यांच्यासारखा माणूस ह्या जगात कुठेच नाही, त्यांना त्रास होऊ नये म्हणूनच मी तुझ्यापासून आजपर्यंत त्यांचं सत्य लपवून ठेवलं। म्हणजेच कमळीला समजलेलं असतं की हे कदाचित माझ्या कुटुंबाबद्दल तर बोलत नसेल ना, कारण की अन्नपूर्णा आजी सगळ्यात चांगले आहेत हे कमळीला आधीपासूनच माहीत आहे। तर दुसरीकडे मात्र सरोज आता तिला कमळीला मध्ये तिच्या वडिलांचं सत्य सांगतच असते की खरंच तुझे वडील कोण आहे। तेवढ्यात मात्र ही कामिनीचे गुंड आपल्या सरोजला गोळी घालताना तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्यावेळेस मात्र कमळीची आई तिथेच सगळ्यांसमोर तिथेच पडते खाली गोळी लागल्यामुळे। म्हणजेच मित्रांनो, मृत्यूच्या जाळ्यामध्ये कमळीची आई पोचलेली असते। दुसरीकडे ऋषीने सांगितलेलं असतं त्याच्या आईला की मी माझा निर्णय स्वतःहून घेईल आणि मी माझ्या आयुष्यात काय करायचं ते बघेल, त्याच्यामुळे तू मला सांगू नकोस। म्हणजेच ऋषीचं पण म्हणणं ह्या ठिकाणी अगदी बरोबर आहे, कारण की त्याची आई ज्या प्रकारे त्याच्यासोबत वागते ना ते खूप खूप चुकीचं आहे, आपल्याला चांगलं समजलेलं आहे। त्याच्यामुळे आता ऋषीने जे काही अद्दल आणि डोकं लावलेलं आहे की कशाप्रकारे त्याने त्याच्या आईपासून दूर राहणंच त्यासाठी महत्त्वाचं आहे आणि कमळीची मदत करणं सगळ्यात गरजेचं आहे हे त्याला समजलेलं असतं। आणि कमळीसोबत आता त्या गावामध्ये काय काय होत असेल याचा टेन्शनने ऋषीला जेवण पण जात नसतं। त्याच्यामुळे ऋषी ठरवतो की काही जरी झालं तरी मी आता लवकरात लवकर कमळीच्या गावाला जाऊन पोचतो। तर दुसरीकडे मात्र ऋषीच्या आईच ही नयनतारा आपल्या कमळीचा काटा काढायचं ठरवते, म्हणजेच ऋषीच्या आयुष्यातून कमळीला कायमचं गायब करायचं हे तिच्या डोक्यात टार्गेट असतं। तर राजन आणि अन्नपूर्णा आजी हे दोघेजण देखील म्हणतात की आपण आता आपली कामं सगळी उरकलेली आहेत, तर आपण आता कमळीच्या गावी जाऊया आणि कमळीच्या आईला
आईला आणि कमळीची पण भेट घेऊया, कारण की कमळी मुंबईला का येत नाही हे पण पाहिलं पाहिजे आणि तिच्या आईसोबत काय काय झालं ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. तर राजन आणि अन्नपूर्णा आता आजी आपल्या कमळीच्या गावाला जायला निघालेले असतात, तर एकीकडे कमळीच्या आईला गोळी लागलेली असते, त्याच्यामुळे सगळ्यात मोठा हा प्रसंग घडलेला असतो. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर पुढे आता कमळीच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि महत्त्वाची बाब म्हणजे कामिनीला परत एकदा असं वाटतं की तिने आता त्या कमळीच्या आईला गोळी घातली, त्याच्यामुळे कमळीला तर सत्य तिच्या वडिलांचं माहीत नाही आणि कमळीच्या आईचा तर मृत्यू झाला. त्याच्यानंतर आता ह्या कमळीला कोणी सत्य सांगू शकत नाही. पण सगळ्यांना असं वाटतं की कमळीची आई आता मरेल, ती जगूच शकत नाहीये. पण पुढे सगळ्यात मोठा ट्विस्ट तर असा आहे मित्रांनो, एकीकडे मात्र आपल्या गौरीला आणि सोबतच मात्र कमळीला दोघींना देखील आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना तुम्हाला पुढे लोक पाहायला भेटतील. त्याच गावातील लोक ज्या लोकांनी आत्तापर्यंत आपल्या गौरीला आणि कमळीला एवढा विरोध केलेला असतो. आणि ज्यावेळेस मात्र राजन आणि अन्नपूर्णा आजी त्या गावात जातात, त्या गावामध्ये विचारपूस करतात की कमळी मोहितेचं घर कोणतं आहे. त्यावेळेस मात्र लोक सांगतात की ते वरती दिसतंय ना, ते घर त्यांचं आहे. म्हणजे त्यावेळेस मात्र आता राजननी हे सगळे प्रश्न विचारल्याच्या नंतर राजन त्या घराच्या जवळ जात असतो. त्यावेळेस मात्र राजनला खूप साऱ्या गोष्टी आठवत असतात. म्हणजेच तुम्हाला माहितीच असेल की आपली सरोज भलेही मुंबई सोडून इकडे गावाकडे निघून आलेली असेल, पण तिच्या काही आठवणी तिने त्याच घरामध्ये ठेवलेल्या असतात. ज्यावेळेस मात्र राजनला त्या घरामध्ये आबांचा फोटो भिंतीवरती दिसतो, त्यावेळेस मात्र राजनला डायरेक्ट मोठा धक्काच बसतो. कारण की राजनला समजतं की हे तर कमळीचं घर आहे, तर मग ह्या घरामध्ये आबांचा फोटो काय करतोय. म्हणजेच आता राजनला आत्ता खरं सत्य समजायला सुरुवात होतं की त्याला कळतं की हे तर माझ्या 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 गौरीचं घर आहे. आणि सोबतच मात्र अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे राजन, काय झालं, तू असा अचानक एवढा तुला धक्का का बसला. तर राजन म्हणतो की आई सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे आता. कारण की तुला माहीत नसेल, पण कमळी आपल्या घरामध्ये एवढ्या दिवस राहत होती, पण आपण तिला ओळखायला चुकलो. कारण की याच गावामधील याच घरामध्ये जर कमळी आणि कमळीची आई राहत होती, तर या घरामध्ये आबांचा फोटो काय करतोय. तर त्यावेळेस मात्र आता अन्नपूर्णा आजी पण आबांचा फोटो पाहते. त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजींना पण धक्का बसतो, कारण की ती सगळी लोक आबांना चांगल्याच प्रकारचे ओळखत होते. तर दुसरीकडे मात्र राजनला खूप रडायला येतं आणि खूप वाईट वाटतं की आबांचा मृत्यू झाला या गोष्टीची बातमी ऐकून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजन त्या घरामध्ये जातो आणि त्या घरामध्ये झडती घ्यायचं ठरवत असतो. तर कामिनीला पण ही गोष्ट कळते की राजन त्या गावामध्ये पोहोचलेला आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याला थांबवलं पाहिजे. यासाठी मात्र कामिनी त्याच्या कुंडांना पाठवते. पण राजन ज्यावेळेस मात्र पेटी उचकतो आणि त्या पेटीमध्ये राजनला खूप साऱ्या गोष्टी भेटतात आणि तिथेच राजनला सगळ्यात मोठा धक्का बसतो. कारण की राजनने ती पेटी उचकल्याच्या नंतर राजनला त्या पेटीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे त्यांच्या लग्नाचे फोटो सापडतात आणि राजनला खात्री होती की ही कमळीच त्याची खरी मुलगी आहे. तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजी देखील म्हणतात की आपल्याला लवकरात लवकर त्यांना शोधून काढलं पाहिजे. राजन म्हणतो की आई, खूप उशीर तर झाला नसेल ना, नेमकं काय घडलं. ते गावातील लोक सांगतात की त्या सरोजला ना कोणीतरी गोळी घातली आणि गोळी घातल्याच्या नंतर तिचा मृत्यू झालाय वाटतं. ही बातमी ऐकल्याच्या नंतर राजनच्या पायाखालची तर पूर्ण जमीन सरकून जाते. राजन म्हणतो की आई, हे काय होऊन बसलं. कारण की आपली कमळी आणि सोबतच मात्र सरोज दोघी पण जिवंत असतील का नसतील. आणि मित्रांनो, त्या दोघींना देखील आता हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं. दुसरीकडे मात्र कमळीला मारण्यासाठी देखील गुंड गेलेले असतात. तर आता राजन, अन्नपूर्णा आजी ज्यावेळेस मात्र कमळी आणि सरोजला म्हणजेच आपल्या गौरीला एकत्र पाहतील, त्यावेळेस मात्र यांची रिॲक्शन काय असेल हे पाहणं जास्त रंजक ठरणार आहे. अन्नपूर्णा आजींना सगळ्यात मोठा धक्का तर असा बसेल की कारण की त्यांना असं वाटलं होतं आत्तापर्यंत की त्यांनी कमळीला ओळखायला खूप मोठी चूक केली, कारण की कमळी त्या घरामध्ये आली, किती दिवस तरी राहिली, पण आपण ओळखायला चुकलो. दुसरीकडे मात्र ज्यावेळेस ऋषीला हे सत्य समजेल, त्यावेळेस मात्र ऋषीच्या पण पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. तर पुढे आता राजन आणि अन्नपूर्णा आजी कमळी आणि सरूला एकत्र पाहून नेमकं त्यांची रिॲक्शन काय राहते आणि त्यांच्यासोबत नेमकं काय घडतं, सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.